आणि आयोजित कोथवडे उंबरवाडी प्रीमियर लीग 2025 फायनलची रजनी सुपर डुपर हिट सॅटरडे आपल्याला उद्या पाहायला मिळेल. उद्याच्या संडे मध्ये कोणता संघ हा चषक आपल्या गावामध्ये घेऊन जाईल, जल्लोष असणार आहे. सुपर संडे, सुपर डुपर हिट संडे. कोणता संघ करतो पाहूया. टॉसचा बॉस, सेमीफायनलचा पहिला सामना, क्वालिफायरचा पहिला सामना. एका बाजूला बलाढ्य संघ अतिशय प्रतिम खेळाच्या जोरावरती इथपर्यंत पोहोचलाय तो केबी स्पोर्ट्स संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला असणार आहे साई जिंक्य. पहिला क्वालिफायर 6 ओव्हरचा होईल. हॅलो, एलिमिनेटरचा सामना. या ठिकाणी टॉस जिंकलायस. हा आजचा दिवसातील अंतिम दिवस आहे या ठिकाणी आणि पहिल्याच आता याच्यामध्ये तो टॉस जिंकलाय, तर काय रणनीती असणार आहे. आपण पण मला वाटतं दोघं एकत्रच खेळत असतात, त्यामुळं दोघांच्या कमी उणिवा या एकमेकांना निश्चितच माहीत असणार आहेत. तर या सामन्याची काय रणनीती असेल. आम्ही क्षेत्ररक्षक करू आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. हॅलो राज, टॉस तर हरलास. मला वाटतं काल सलग टॉस तिनेही टॉस जिंकला होतास. आता या सामन्यामध्ये टॉस हरलायस आणि प्रथम फलंदाजी करणार आहेत, तर किती धावाचं एक लक्ष असणार आहे. खरं तर टॉस जरी जिंकलो असतो तरी आजच्या दिवसात आमचा फलंदाजी करण्याचा निर्णय होता आणि त्याप्रमाणे आता आम्हाला फलंदाजी करायला मिळते. आणि कालपर्यंत जसं बघायला गेलं तर 5 षटकांमध्ये एक 80 ते 90 धावा होत होत्या. तर आज 6 षटकांचा सामना, तर 6 षटकांच्या सामन्यामध्ये एक 100 धावा प्लस करण्याचा निर्णय असेल आमचा. नक्कीच दोन्ही संघांना पुन्हा एकदा बेस्ट. क्वालिफायरचा सामना 6 षटकांचा असेल, ज्यामध्ये आपल्याला 5 गोलंदाज आजमावायचे. 5 गोलंदाजापैकी एक गोलंदाज 2 ओव्हर येथे सादर करेल. दुसरा एलिमिनेटरचा सामना असेल, त्यामध्ये तो सामना फक्त 5 षटकांचा असेल याची नोंद असू द्या. आणि त्यानंतर होणारा दुसरा क्वालिफायरचा सामना हा 6 षटकांचा असेल, याची कृपया नोंद असू द्या. 5 बॉलर कंपल्सरी. येस, 4च गोलंदाज आजमावायचे. कृपया इकडे लक्ष असू द्या. आपल्याला 5 गोलंदाज आजमावायचे. पहिले 4 गोलंदाज सलग गोलंदाजी करतील आणि त्यानंतर 5वी आणि 6वी ओव्हर कप्तान अरेंज करेल. कप्तानच्या निर्णयावरती असेल. सलग 4 गोलंदाज आपल्याला फ्रेश आजमावायचे. 5वी आणि 6वी ओव्हर आपण आपल्या पद्धतीने आजमावू शकता. टोटल 5 बॉलर आजमावायचे. माफ करा, सलग 4 ओव्हर 4 फ्रेश बॉलर. 5वा तुम्ही 11th ओव्हरला ठरवू शकता आणि एका गोलंदाजाला तुम्हाला डबल षटक फेकण्याची संधी दिली जाईल. काही शंका असेल तर कमिटी मेंबर्स किंवा पंचांशी संपर्क साधा. दोन्ही संघाचे संघनायक. गोल्डन ओव्हर हे दुसरं षटक हे गोल्डन ओव्हरच राहील, याची नोंद असू द्या. इतर सर्व नियम जे आपण लीग मध्ये खेळत आलोय त्याचप्रमाणे असतील.
उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचे या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतो श्री महालक्ष्मी क्रिकेट क्लब मुंबईवाडी आयोजित कोतवडे उंबरवाडी प्रीमियर लीग 2025 पर्व पहिली रजनी ज्यानं गाजवली तो संघ या क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. सोहम भाटकर आणि फिरोज सिंदगी रत्नागिरीतील दोन नामवंत गुणवंत असे अंडरआर्म क्रिकेटचे बेताज बादशाह आहेत आणि समोर तेवढाच कूल माइंडेड मास्टर ब्रेन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो राज तोडणकर आहे. कालच्या रजनीमध्ये त्याने केलेला धमाका, सलग 2 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो राज तोडणकर. तिसरा सामना मात्र शेवटच्या बॉल पर्यंत गेलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे विक्रांतने मात्र कमाल केली. निवेंडीला बिलॉंग करणारा विक्रांत साबन आणि त्याने टाकलेलं शेवटचं होरी ज्याची चर्चा आपल्याला आजच्या दिवसामध्ये वारंवार पाहायला मिळाली. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून कालच्या सामन्याची जवळजवळ 10 ते 11 हजार लोकांनी आनंद घेतलाय. ही पण या स्पर्धेसाठी एक चांगलं यश असेल. जरा जोरदार टाळ्या होऊन जातात आयोजकांसाठी. पहिला सेमीफायनलचा सामना जो जिंकेल तो फायनल मध्ये एंटर होईल. जो हारेल त्याला आणखीन एक संधी जरूर इथे मिळणार आहे. IPLच्या नियमाप्रमाणे इस सर्वांच्या रजनीतील सामने इथे खेळवले जातील. बेस्ट वर्सेस बेस्ट असा होणारा मुकाबला इथे आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी KB स्टार्स संघाकडून इथे दाखल झाले. दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्सच्या दिशेने येऊ द्या. दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेअर जस्ट सेकंड नंबर. दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेअर कॉल पहिला, कॉल दुसरा आणि कॉल तिसरा दिला जाईल. त्यानंतर दंडित केलं जाईल. दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्सच्या दिशेने येऊ द्या. सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडला अफान, नॉन स्ट्राइक एंडला राज तोडणकर. बॉलिंग मार्क वरती मॅजिक बॉलर फिरोज सिंदगी. याच्या रजितला पहिला बॉल. अष्टपैलू खेळाडू फिरोजचा पहिला बॉल आहे. बॅकफुट वर देतोय, टॅप करतोय सरळ मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, बॉल फेल्ड करेल. डॉट बॉल षटकाला सुरुवात आहे. अचूक टप्पा ठेवलाय सिंदगीने. एकाच ऍक्शन मध्ये 2 टर्न इन स्विन आउट स्विन हे दोन्ही आपल्याला पाहायला भेटतील. अरे अभि टॅबलाच्या बाब आहे. खडे खेळला गेलेला फटका. डिक्लेअर झोन 2 धावा. संघाचं खातं ओपन. अफानचं तुफान मैदानाच्या आतमध्ये येणं अपेक्षित आहे आणि ते जर काही ते आलं तर मात्र इथे बंबे निवडेल. परंतु यावेळी थोडासा शॉट मिस करतोय. मिस टाइम शॉट पाहायला मिळाला. पायावरती आदळला बॉल आणि तिथेच मात्र तो थांबला. त्यामुळे येतो इथे डॉट बॉल. धावसंख्या 2. षटक क्रमांक पहिलं. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला. एका बाजूला तुफान आहे ते ज्याचं नाव अफान आहे, तर दुसऱ्या बाजूला किंग ऑफ अंडरआर्म क्रिकेट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो फिरोज सिंदगी. राईट ऑन द विकेट. नेक्स्ट बॉल फॉर अफान. यावेळी अतिशय शानदार खेळला गेलेला फटका. त्याही पेक्षा सरस असं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय. परंतु चेंडू गेलाय तो डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा इथे मिळत आहेत. प्रयत्न चांगले होते परंतु असफल ठरला. धावसंख्या पोहोचेल 4 या अंकावरती. षटक क्रमांक अजूनही प्रगतीपथावरती आहे. ते पहिलं सावधीशी केली जाणारी सुरुवात इथे पाहायला मिळाली. अजूनही चौकार खात्यावरती जोडला गेला नाहीये. फिरोज. नेक्स्ट बॉल फॉर अफान. यावेळी बॅकफुट पंच आहे. नो चान्स फॉर एनी प्लेअर. बॉल गोज ऑन. लॉंग ऑफ प्लेअरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी खणखणीत दमदार लगावला गेलेला चौकार अफानच्या बॅटमधून. फिरोज. नेक्स्ट बॉल. धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचेल. आणखीन एक बॅक टू बॅक इथे लगावला गेलेला चौकार. शानदार फलंदाजी अफान कडून पाहायला मिळाली. धावसंख्या 12. पहिले षटक इथे समाप्त. धावसंख्या 12. प्रथम फलंदाजी करत असताना KB स्टार स्पोर्ट्स संघ. येस. स्ट्रायकिंग एंडला राज तोडणकर. नॉन स्ट्रायकिंग एंडला सोमेश. या ठिकाणी रसिका प्रेक्षकांना विनंती आहे, लाईनला जी पट्टी लावलेली त्याच्यावर कोणी जोर द्यायचा नाहीये. प्रेक्षकांना विनंती आहे जाळ्यापासून थोडं लांब उभं राहायचंय. अंतिम दिवसा कृपया सहकार्य करा. मैदानावरती दाखल झाले सोमेश्वर गावाला बिलॉंग करणारा, ज्याने अल्पावधीमध्ये आपलं नाव, आपला दर्जा आणि क्रिकेटमध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलंय असा हा लोकल बॉय, रत्नागिरीचा उगवता सितारा सोहम बाटकर ऑन दी बार. पहिला बॉल ऑपलेक होता. फिरोज सिद्दीकी असफल. वाईड +1. 2 धावा इथे मिळत आहेत आणि 2 धावा म्हणजेच काय, त्या होतील इथे डबल. कारण गोल्डन ओव्हरची ही गंमत आहे. कधी कधी त्याची किंमत पण भोगावी लागते. परंतु यावेळी मात्र 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 16 अंकामध्ये जाऊन पोहोचते. सोहम बाटकर टू राज तोडणकर. पुढील चेंडू
यस शानदार टॅप यावी बीड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. निराश आहे तो यावी सोहम बाटकर, परंतु खुशीचं वातावरण राज तोडणकरकडे असेल. अतिशय अप्रतिम खेळला गेलेला फटका इथे पाहायला मिळाला. वेट केलं आणि त्यानंतर टॅप केलं. बीड ऑफच्या डोक्यावरून दवडलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मिळालाय ते 4 धाबा. धावसंख्या जम्प झाली आणि पोहोचली यावी 24 या अंकावरती. ज्यावेळी गोल्डन ओव्हर मध्ये चौकार लगावला जातो त्यावेळी 8 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. आणि इथे तर राजने अतिशय अप्रतिम वेल टाइम टॅप केलाय. चान्सच दिला नाही मिड ऑफच्या प्लेअरला. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मिळालेले 8 धाबा. नेक्स्ट बॉल सोहमला इथे कमबॅक करावा लागेल. पुढील चेंडू आहे पुन्हा एकदा बॅक टू पंच. गती कमी, चौकाराची हमी. राज तोडणकर कालच्या दिवसाचा हिरो आजच्या रजनीमध्येही करतोय धमाका. अप्रतिम शॉट सिलेक्शन. यावी गती कमी होती, लेग ब्रेक खेळाचा विचार होता. राजने बॉलिंग ऍक्शन ओळखली आणि त्यानंतर वेट केलं आणि त्यानंतर टॅप केलंय. 8 धाबा संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर आणखी एक, हो हो सलग 1 नाही 2 नाही तर चौकार लगावले गेले तिथे 3. बोलबाला राजचा. राज या मैदानावरती राज करतोय. 3 चेंडू मध्ये 28 धावा खर्च केलेत. विचार करावा लागतोय सोहमला, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सोहम आहे तो हम है असा साई अजिंक्य म्हणतोय, परंतु राज तोडणकर मध्ये दम आहे हे राज तोडणकर इथे सांगतोय. अप्रतिम फलंदाजी राज तोडणकरच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चौकार इथे लगावलेत. धावा डबल झाल्यात. पुढील चेंडू हो याही वेळी क्लासी शॉट. अप्रतिम शॉट सिलेक्शन. वन्स अगेन नो चान्स फॉर कव्हर एक्स्ट्रा कव्हर ओव्हर द हेड बॉल गोल ऑन बाउंड्री लाईन 4 रन. धावसंख्या 48 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण 12 पाहिली होती, परंतु त्यानंतर सोहमने इथे मात्र 36 धावा खर्च केलेत. महागडं ठरतंय यावेळी सोहमचं षटक. विचार केला जातोय, चर्चा चालले, बातचीत चालले, टप्पा नक्की ठेवायचा कुठे पडलाय मोठा प्रश्न सोहम भाटकरच्या समोर. परंतु राज तोडणकर यावेळी आत्मविश्वासाने लढतोय. आत्मविश्वास ही गुरुकिल्ली म्हटलं जातं आणि ती गुरुकिल्ली यावेळी राजच्या हातामध्ये आहे. चेहऱ्यावरती झळकते. अतिशय अप्रतिम शॉट सिलेक्शन आहे. ज्या दिशेला बॉल टर्न करतोय त्याच दिशेला तो फटकेबाजी करतोय. कोणतीही अक्रॉस द लाईन खेळण्याचा त्याचा प्रयत्न इथे नाहीये. त्यामुळे अतिशय परफेक्ट शॉट सिलेक्शन राज तोडणकरच्या बॅटमधून होताना इथे दिसतंय. सोहम पुढील चेंडू घेऊन गोल्डन ओव्हर मधील पुढील चेंडू राज तोडणकर साठी. याही वेळी अतिशय शानदार शॉट आहे. बॅक फुट पंच वन्स अगेन. नो चान्स फॉर मिड ऑन मिड विकेट 4 रन. धावा 8 संघाच्या खात्यामध्ये. पुढील चेंडू हो यस काय फटकेबाजी केली. जोरदार राज तोडणकर साठी. बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी. खूपच महागडं ठरलं षटक. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 64 रन 64 धावा. 6 चेंडू मध्ये 6 चौकार ठोकण्याची किमया केले कोणे तर राज तोडणकर यादव. सोहम भाटकर सारखा हुकुमाचा एक्का. बेस्ट बॉलर ऑफ द सोमेश्वर, बेस्ट बॉलर ऑफ द रत्नागिरी. आणि गोल्डन ओव्हर मध्ये हीच तर गंमत आहे ज्याची किंमत मात्र इथे सोहम भाटकरला भोगावी लागली. सलग 6 चेंडूवरती ठोकले गेलेले 6 चौकार. हॅलो, या ठिकाणी आमच्या वाडीचे अध्यक्ष उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी मंचावर बसायचं. त्याचप्रमाणे वाडीतील उपाध्यक्ष उपस्थित ग्रामस्थांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. धन्यवाद. 52 धावांचं महागडं षटक ठरलं ते यावेळी सोहम भाटकर याचं. या स्पर्धेतलं सर्वात महागडं षटक सोहम भाटकरच्या माध्यमातून इथे आपण पाहिलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 64. आणि इथे स्वागत केलंय, इरादा स्पष्ट केलाय. एका बाजूला सुनामी तर दुसऱ्या बाजूला तुफान, ज्याचं नाव आहे अफान. अप्रतिम फटकेबाजी, शानदार फटकेबाजी. आणि यावेळी वेल लेफ्ट अतिशय शानदार जज केलेला. आणि बॉलिंग बॉलवरती शेवटपर्यंत नजर ठेवून खेळतोय. त्यामुळे एक वेगळी यावेळी क्लीन बोल्ड आहे. कम बॅक करताना पाहायला मिळालाय गोलंदाज मात्र श्रेयस आहे. श्रेयस मात्र इथे जरूर यशस्वी ठरतोय. अचूक टप्पा इथे आपल्याला पाहायला मिळाला तो श्रेयसच्या माध्यमातून. श्रेयस
फणसकर याच्या माध्यमातून फेकला गेलेला हा बॉल होता. अतिशय दर्जेदार फेकला गेलेला बॉल. थोडासा स्लो खेळण्याचा प्रयत्न, उशिराने बॅट खाली आणण्याचा केला गेलेला प्रयत्न होता, त्यामुळे उजवी यष्टी ते उद्ध्वस्त झाले आणि अफान नावाचं तुफान मात्र इथे शांत झाले. परंतु दुसऱ्या बाजूला धावांची सुनामी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्याचं नाव राज तोडणकर आहे आणि राजने या मॅच मध्ये या मैदानावरती राज केलंय. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 69 रन, 69 धावा. प्रतिकूल पर टॅटू मैदानाच्या आतमध्ये आलाय. किल्ला गावाला बिलॉंग करणारा रत्नागिरीचा एक नामवंत अंडरआर्म क्रिकेटर आणि मैदानात दाखल झाल्या झाल्या अतिशय शानदार फटका, वेल बॅलन्स, वेल टॅप, हॅमर पंच फॉर रन. चौकार इथे पेश करतोय, खातं ओपन करतोय तो टॅटू. यावी फसवलं, चकवलं, निराश आहे राज, कारण ऑफ साइडला खेळायचा होता बॉल. बॅकफुट वरती येऊन पंच करण्याचा केला गेलेला प्रयत्न फसला, बाहेर जाऊन बसला. तो यावी प्रतिकूल टॅटू. दुसरा धक्का इथे बसतोय. दुसरा धक्का केबी स्पोर्ट्स संघाला. एका बाजूला राज कष्टानं कमवतोय तर दुसऱ्या बाजूला त्याचे सहकारी मात्र इथे गमावत आहेत. नियंत्रण आणणं गरजेचं आहे. कंट्रोल इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अंडरआर्म क्रिकेट. तुम्ही स्वतःवरती नियंत्रण ठेवून लाईन लेंथ मेंटेन करणं गरजेचं आहे. एकदा का तुम्ही भरकटलात तर तुमचा सामनाही भरकटला जाऊ शकतो. त्यामुळे अचूकता आणि भेदकता, परफेक्ट लाईन, परफेक्ट लेन ही तुमची गुरु किल्ली असणार आहे आणि ती इथे मात्र तुम्हाला साधावी लागेल. यावेळी यशस्वी गोलंदाज ठरलाय श्रेयसला जरूर इथे श्रेय द्यावं लागेल, कारण ज्या पद्धतीने त्याने टप्पे मेंटेन केले ते खूप महत्वाचे आहेत. नेक्स्ट बॉल. सुंदर फटका, तितकं सुरेख क्षेत्ररक्षण. साई आहे तिथे. साई सनगरेच्या माध्यमातून केलं गेलेलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. डॉट बॉल येतोय. श्रेयस नेक्स्ट बॉल. ओ क्लोज फिल्डिंग, शानदार फिल्डिंग आहे आणि एक अप्रतिम षटक, कमी धावांचं षटक इथे पाहायला मिळत आहे. धावसंख्या आहे ती 73, 73 रन, 9 धावांचं हे षटक ठरलं. हॅलो, या ठिकाणी महाराष्ट्रात करबुडे संघाचे संघमालक विलासजी पाचकुडे, आपणास विनंती आहे की या ठिकाणी आपण व्यासपीठावर यायचंय. विलासजी पाचकुडे. यस, साई सनगरे बॉलिंग मार्क वरती. हो, लेग ब्रेक करायचा होता. फिल्डिंग शानदार आहे. नो बॉल, एकच रन इथे मिळेल. 1 रन संघाला इथे मिळते. अमोल कळंबटे आहे जो या मिळवण्याच्या दिशेने फील्ड करतोय. पुढील चेंडू. ओ यावी दबावाखाली गोलंदाजी. साई सनगरे ऑल परटवणी संघाकडून खेळत असताना याची कारकीर्द अतिशय अप्रतिम राहिले, परंतु यावेळी मैदान थोडस दूर आहे, म्हणजे जे क्रीज आहे त्याची लांबी जर आपण पाहिली तर इतर क्रीडांगणापेक्षा थोडीशी जास्त आहे. त्यामुळे जे रॅपिड गोलंदाज आहेत त्यांना टप्पा साधणं थोडंसं अवघड जात आहे. यावेळी शानदार शॉट आहे, पॉवर पंच आहे, पॉवर पंच आहे, पंच केले पॉवरफुली. राज तोडणकर दाखवतोय पॉवर आणि बॉलला दाखवतोय मैदानाच्या बाहेरचा वावर. अतिशय अप्रतिम वेल टॅप शॉट. राज तोडणकर ऑन फायर. हो, यावी जोरदार अपील. बॉक्स आउट, बॉक्स आउट आहे. महत्वाची विकेट साई सनगरे इथे मिळवून दिले. राज तोडणकर जी सुनामी होती धावांची ती यावी ते थांबले आणि त्याला कारण आहे तो साई सनगरेचा हा प्रतिम फेकला गेलेला बॉल. अतिशय प्रतिम फेकला गेलेला टप्पा इथे पाहायला मिळाला. शानदार डिलिव्हरी इथे आपल्याला पाहायला मिळते. साई यशस्वी ठरतोय. यावी मैदानामध्ये दाखल झालाय तो चिराग, बेस्ट यष्टीरक्षक म्हणून आपण ज्याच्याकडे पाहिलंय तो. हो, गुगली बॉल, गुगली बॉल, गुगली बॉल. आपण जर ऍक्शन कडे पाहिलं तर तुम्हाला रिॲक्शन मिळणार आणि ते तिथे झालं. टप्पा घेतल्यानंतर बॉल टर्न झाला, कम्प्लिटली चकला चिराग. डॉट बॉल इथे पेश केलाय. हो, यावी वेल टाइम, वेल एट, वेल पंच, सोडन. पंचाने नो बॉलचा केला इशारा. पाहूया काय येतो निर्णय. बातचीत होईल, चर्चा होईल. अपील केलं गेले, अपील इथे केलं गेले. काय येतोय पाहूया निर्णय. सामना हाय व्होल्टेज आहे
आणि शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाणार, यात मात्र कोणती शंका नाहीये. दोन्ही संघ कॅपेबल आहेत, अतिशय दर्जेदार दोन्ही संघांमध्ये खेळाडू आहेत. काय येतो निर्णय, पंचांचा निर्णय पाहूया आपल्यापर्यंत काय पोहोचतोय. सर्वांचं लक्ष यावेळी पंचांच्या निर्णयाकडे इथे असेल. यस, पंचांनी निर्णय मागे घेतलाय आणि 4 धावा चौकार ठोकला गेले, त्यामुळे 4 धावा इथे मिळतील. प्रशांतजी भूते मेन एम्पायर म्हणून भूमिका बजावत आहे. स्क्वेअर लेग एम्पायरला जर आपण पाहिलं तर पंकज खेऊर आणि थर्ड एम्पायरची भूमिका विकास गोंदबरे. यावेळी शानदार वेल टॅप, बॉलरच्या डोक्यावरून लगावला गेलेला चौकार, 4 धावा. धावसंख्या 87 आफ्टर 4 ओव्हर. चार षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 87. पहिलं षटक फिरोजने हाताळलं, केवळ 12 धावा खर्च केल्या गेल्या. सोहम भाटकरचं षटक खूप महागडं पाहायला मिळालं, ज्यामध्ये 52 धावा अक्षरशः कुठल्या गेल्या. हॅलो, या ठिकाणी शिवसेना विभाग प्रमुख कोतोडे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष, आमचे सर्वांचे लाडके तारक उर्फ स्वप्नील मयेकर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी त्यांना या ठिकाणी मंडळाच्या वतीने विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. तारकजी मयेकर, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. या सद्दामच्या बॅटमधून लगावला गेलेला पंच. फिरोज सिंदगी पहिलं षटक केवळ 12 धावांचं, अप्रतिम डिलिव्हरी. चटवलंय, ही खासियत आहे. तुम्ही जर त्याची फिंगर मॅजिक पाहत राहिला, तुम्ही जर त्याच्या हाताकडे पाहत राहिले तर तुम्ही फसणार आहे. तुम्हाला शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवावी लागेल. यू मिस आय हिट. तुम्ही जरा जरी इथे चुकलात ना तर तो मात्र चुकणार नाहीये. यावेळी डॉट बॉल पेश करतोय तो फिरोजकडे पुढील 4 चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय ते खूप महत्वाचे इथे ठरतील. त्या दरम्यान फेकला जाणारा बॉल लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा आलेला इशारा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. एक सिंगल संघाच्या खात्यामध्ये इथे जोडली जाईल. अतिरिक्त स्वरूपात मिळणारी 1 धाव. पुढील चेंडू, हो याही वेळी भरकटली दिशा, ज्यावेळी भरकटली दिशा संघाची झाली दुर्दशा. त्यामुळे फिरोज थोडीशी खराब गोलंदाजी करतोय. शानदार पंच आहे, अप्रतिम शॉट आहे, फुटवर्क लाजवाब पेश पाहायला मिळालं आणि म्हणूनच प्रत्येक वेळी क्रिकेट जिथे असतं. हॅलो, या ठिकाणी तारकजी मयेकर यांचं आगमन होतंय. सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. शिवसेना विभाग प्रमुख कोतोडे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष तारक उर्फ स्वप्नीलजी मयेकर या ठिकाणी यांचं आगमन होतंय. सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या मर्जीतलं असं व्यक्तिमत्व. कोतवडे गावासाठी दिवस रात्र ज्याच्याकडे वेळ असतो, आपल्या गावातील व्यक्तींसाठी सदैव तत्पर असणारं असं व्यक्तिमत्व सन्माननीय तारकजी यांचं या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. आणि यावेळी फेकला गेलेला बॉल जोरदार अपील आहे, जोरदार अपील आहे. पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. फर्स्ट एम्पायर पंकज खेऊर, प्रशांत भूते आणि त्यानंतर थर्ड एम्पायर विकास गोंदबरे. पंचांचा काय येतो इशारा. यस, आउट आहे. सद्दाम यावेळी डगआउटच्या दिशेने परतेल. धावसंख्या 97. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या 97. एक चांगला कमबॅक झालाय. हॅलो, वाडीतील उपाध्यक्ष नरेशजी कोलगे, आपणास देखील विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. शेवटचं षटक, शेवटचे 6 बॉल. त्याप्रमाणे वाडीचे उपखजिनदार विश्वासजी बारगोडे, आपणास देखील विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. शानदार पंच शॉट, 4 रन. चिरागच्या बॅटमध्ये निघालेला हा चौकार. 2 विकेट
इथं जर या षटकामध्ये प्राप्त केल्या तर ललित लाडकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज इथे असेल. अकीब ऑन द मार्क राइट ऑन द विकेट फॉर चिराग लेफ्ट हँडेड फलंदाज. क्लीन बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे वापरलं गेलं आणि या ब्रह्मास्त्रावरती नष्ट नाबूद झाला तो चिराग पिलाटकर. डगआउटच्या दिशेने परततोय. अप्रतिम डिलिव्हरी. येस थँक्यू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे पाहायला मिळालं. ब्लॉक होलला टार्गेट करणं डिलिव्हरी. नो चान्स फॉर चिराग. क्लीन बॉल. अप्रतिम गोलंदाजी पेश करताना यावेळी ते आपल्याला पाहायला मिळालंय. अकीब पुढील चेंडू घेऊन यावेळी अक्षय मेस्त्री. हो यस. गोरख पावस कम्प्लिटली ज्याने आपल्या नावावरती आपल्या कामावरती आपल्या खेळावरती गाजवल्या असा खेळाडू अक्षय मेस्त्री. शानदार फटकेबाजी आणि ज्यावेळी याला ऑफसाईडच्या बाहेर बेलला तो अशाच पद्धतीने फटकेबाजी करतो. मिडल स्टिक आणि ऑफ स्टिकच्या बाहेर जर तुम्ही अक्षय मेस्त्रीला बॉल दिला तर तुम्हाला अशाच पद्धतीने ऑफसाईडचा किंग आहे हा, ऑफसाईडचा बादशाह आहे हा आणि त्याची बादशाहत या मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. अक्षय मेस्त्री लाजवाब बॅक टू बॅक 2 चौकारी ते पाहायला मिळेल. अतिशय अप्रतिम शॉट सिलेक्शन आणि ताकदवर खेळला गेलेला फटका. या विलेक्स्टिकच्या बाहेर बॉल वाईड +1 2 धावा इथे मिळत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचली ती या 111 या अंकावरती. एक चांगला कमबॅक. त्यानंतर ज्यावेळी सोम पाटकाचं षटक फेकलं गेलं त्यावेळी आपण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा पाहिल्या होत्या आणि इथे आता 6वं षटक सुरू आहे आणि धावसंख्या 111 आणि टॅप आहे. शानदार टॅप आहे. अक्षय मेस्त्री धमाका करून या डगआउटच्या दिशेने परततोय. निर्धारित 6 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या आहे ती केबी स्पोर्ट संघाची 115. 116 धावांचा डोंगर इथे उभा केलाय. काय घडणार, काय बिघडणार, कोणत्या संघ फायनल मध्ये प्रवेश करणार दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळणार. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा कोथवडे प्रीमियर लीग 2025. हॅलो. या ठिकाणी महारवळनाथ करबुडे संघाचे संघमालक विलाजी पाचकुडवे उपस्थित आहेत. मी पंकज बारगडे यांना विनंती करतोय त्यांना या ठिकाणी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. धन्यवाद. त्याचप्रमाणे यस राज विरुद्ध फिरोज सिद्दीकी. स्ट्रायकिंग एंडला फिरोज, नॉन स्ट्राईक एंडला बॉलिंग मार्क मध्ये पाहायला मिळतोय तो राज तोडणकर. सोम बाटकरी आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आणि 116 धावांचं विशाल लक्ष आहे. 6 षटकांचा हा सामना. 36 चेंडू आणि 116 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली सलामीची जोडी सई अजिंक्य संघाची. पहिलाच बॉल राजचा वेल शॉट आहे. फिरोज आहे तर दम आहे, फिरोज आहे तर काहीच नाही ते कम आहे. शानदार वाडीचे गावकर सुधाकरजी कोलवे यांना देखील पंकज बारगोडे आपणास विनंती आहे या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आमच्या वाडीचे गावकर सुधाकरजी कोलवे. त्याचप्रमाणे वाडीचे अध्यक्ष गजानन बारगोडे यांना देखील सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. पंकज बारगोडे आपणास विनंती आहे की गजानन बारगोडे यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. त्याचप्रमाणे संजयजी कोलवे यांना देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय. पंकज बारगोडे आपणास विनंती आहे या ठिकाणी आपण
सन्मानित करायचंय संजयजी कोलगे यांना. या ठिकाणी नरेशजी कोलगे यांचं आगमन झालं. आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे विश्वासजी कोलगे उपस्थित आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे या ठिकाणी वाडीचे उपाध्यक्ष यांना देखील सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करतील आमचे पंकज बारगोडे. आपणास विनंती आहे या ठिकाणी सन्मानित करायचे. धन्यवाद. राजादा कंटिन्यू. येस, थँक्यू. लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार, सलग 6 चेंडूवरती जर 6 चौकार ठोकले तर ललित लाड कडून 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. जशास तसं उत्तर कशाला म्हणतात, तर याला म्हणतात तू शेर आहे तर मैं बब्बर शेरू. आणि हेच सांगताना इथे फिरोज पाहायला भेटतोय. राजने जो कारनामा केलाय तो या फिरोज करायला बघतोय, परंतु यावेळी ललित लाड यांचं मात्र नशीब दांडगा आहे, कारण बॉल इथे डॉट आलाय. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. नेक्स्ट बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा येतो इशारा. एक सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्या पोहोचेल 13 अंकावरती. 13 अंकावरती जाऊन पोहोचलेली धावसंख्या. एक जबरदस्त सुरुवात फिरोजने आपल्या संघाला करून दिले. राज कमबॅक करतो की काय, पडलाय प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर मात्र येणारा काळ इथे देणार आहे. हो, शानदार पंच आहे. 1 सेकंड वेल टॅप हॅमर पंच पाहायला मिळतोय. ही खासियत आहे. तुम्ही जर फिरोज सिंदगीला यॉर्कर लेंथ मध्ये जर डिलिव्हरी केली तर तो तुम्हाला सहजासहजी इथे मात्र सोडणार नाहीये. शानदार पंच शॉट आहे. वेल टाइम, वेल पंच, वेल मिडल. नो चान्स फॉर एनी प्लेयर. 4 रन. अप्रतिम शॉट सिलेक्शन. धावसंख्या 17 अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना 116 धावांचं लक्ष. पुढील चेंडू हो या लेग स्टिकच्या बाहेर आहे. आणखीन एक व्हाईट बॉल इथे पाहायला मिळेल. व्हाईट बॉल झालेला इशारा. एक एक्स्ट्रा रन. नेक्स्ट बॉल. ओ यस, अप्रतिम शॉट सिलेक्शन. फिरोज 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 किंग ऑफ रत्नागिरी, पंचा बेताज बादशाह. पहिल्या हाफ सेंचुरी ज्याच्या माध्यमातून या मैदानावरती लगावली गेली तोच फिरोज साई अजिंक्य संघाकडून खेळत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये धमाका पाहायला मिळालाय. 5 चौकार इथे लगावलेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा, 22 रन. हॅलो दशरथ बारगोडे, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर राहायचंय. त्याचप्रमाणे निखिल दशरथ बारगोडे, आपणास देखील विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावर राहायचंय. गोल्डन ओव्हर. हे षटक खूप महत्वाचं आहे आणि सोहमने जेवढ्या धावा दिल्यात ना तेवढ्या धावा जरी इथे बनवल्या तरी पारडं जड होऊ शकतं. यस, अफान नावाचं तुफान राईट अँड राऊंड द विकेट. गोल्डन ओव्हर घेऊन समोर आहे तो यावी सोम बाडकर. सोमेश्वर गावचा हा सितारा, रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी. अल्पावधीमध्ये ज्यानं अंडर क्रिकेटमध्ये ओरम क्रिकेटमध्ये नाव कमावलंय तो हा खेळाडू. पहिलाच बॉल वाईड आहे. वाईड बॉल म्हणजेच काय तर 2 धावा, कारण इथे जेवढ्या धावा दिल्या जातील त्या डबल होतील. पुढील चेंडू. नेक्स्ट बॉल. पंच आहे. एक लाजवाब शॉट सिलेक्शन पाहायला मिळते. आपण MS धोनीला हेलिकॉप्टर उडवताना पाहतो, परंतु सोहम बापटर इथे मात्र हेलिकॉप्टर तुडवताना आपण पाहणार आहोत. जबरदस्त पण शॉट आहे. खासियत आहे जंप अँड हिट, ही याची ओळख राहिली. आणि यावेळी पहिल्याच चेंडूवरती लगावला गेलेला चौकार. धावा 8 मिळाल्या त्या संघाला. हो यावेळी औषधीच्या बाहेर राहील बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील त्या 2 धावा. एका चेंडूमध्ये आता 12 धावा खर्च झाल्यात. धावसंख्या आहे ती 34 आणि 34. धावसंख्या 34. जेवढ्या सोहमने दिल्या त्याही पेक्षा डबल तो यावेळी पिकअप करतो का पाहूया. जशास तसं उत्तर द्यायचंय आणि तोच प्रयत्न इथे सोम बाटकरचा असेल. अफान. नेक्स्ट बॉल. होय आणखीन एक क्लासी शॉट. लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी. इथे आपलातून फलंदाजी सोहम बाटकर, मॅन फ्रॉम सोमेश्वर रत्नागिरी. पुढील चेंडू घेऊन हो आणखीन एक. काय जलवा आहे फलंदाजीचा. परंतु यावेळी 2 धावा मिळत आहेत, म्हणजे संघाला मिळतील त्या 4 धावा, कारण तिथे 2 धावा डिक्लेअर आहेत.
डबल होतील धावसंख्या पोहोचले ती यावी 46 या अंकावरती. 46 या अंकावरती पोहोचलेली धावसंख्या. दबावाखाली अफानचं तुफान इथे थांबवलंय, कारण समोर आहे ते फयान वादळ जे सोमेश्वरहून दाखल इथे झालंय. आणि या फयान वादळाला थांबवणार कोण हा मोठा प्रश्न आहे केबी स्पोर्ट संघासमोर. नेक्स्ट बॉल अफान टू सोहम बाटकर. क्लासी शॉट बीड ऑप्शन ओक्यावरून. राज फक्त बॉलकडे पाहत राहील, बॉल राजला बाय बाय करेल आणि जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 रन. धावसंख्या 54, 54 रन. लाजवाब. तू आग आहेस तर मी वनवा आहे, तू वनवा आहेस तर मी दगदगता लावा आहे, आणि तू जर दगदगता लावा आहेस तर मी छत्रपतींचा छावा आहे. अशा पद्धतीचं उत्तर या मैदानाच्या आतमध्ये सलामीची ही दोन्ही जोडी इथे देताना पाहायला मिळते. काय फलंदाजी आहे, काय आक्रमण केलंय, काय हल्ला चढवलाय. पाठलाग करायचा 116 धावांचा आणि त्यासाठी मिळालेली एक चांगली सुरुवात. अफान. नेक्स्ट बॉल फॉर सोहम बाटकर. हो, इथे मात्र मिस टाइम शॉट आहे. इथे चुकलंय, खोदून काढायचं होतं बॉलला, परंतु याबी बॅटचा हँडल मात्र इथे तुटले. मराठी भाषेमध्ये म्हटलं दांडा मोडला. आणि अशीच फलंदाजी आपल्याला पाहिलं तरी हे क्रीडांगण मातीचं आहे. जर हे कॉन्क्रीटचं जर असतं ना तर सोहमसाठी मे बी 4 बॅटी एक्स्ट्रा इथे घेऊन ठेवाव्या लागल्या असत्या आणि संघ मालक मात्र डोक्याला हात लावून बसला असता. सोहम बाटकर स्ट्रायकिंग एंडला. फुल चेंडू. अफान. हो यस, राज प्रतीक सफल. सीमारेषेच्या पलीकडे मिळतील यावी 8 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. गोल्डन ओव्हरचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या झाली ती 62. फर्स्ट इनिंगला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 64 आपण पाहिली होती आणि सेकंड इनिंगला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 62. जशास तसं उत्तर इथे दिलं जात आहे. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आणि हाच तर आपल्याला थंडीतला गरमागरम क्रिकेटचा सामना आपल्याला ठरणार आहे, कारण हा सेमीफायनल म्हणजेच क्वालिफायर 1चा हा सामना आहे आणि दोन्ही संघ रत्नागिरीतील बलाढ्य संघ खेळाडूंनी भरलेले दोन्ही संघ आहेत. त्यामुळे हाय व्होल्टेज ड्रामा तर होणार, यात मात्र कोणती शंका नाही आहे. परंतु कोण जिंकणार कोण हरणार हे खूप इथे महत्वाचं ठरणार, कारण तो जिंकणार तो डिरेक्टली फायनल मध्ये एंटर होणार, जो हरेल त्याला मात्र दुसरी सेमीफायनल खेळावी लागणार. हॅलो, या ठिकाणी आमचे मित्र मुंबईला स्थायिक असणारे अभिजित वाळवे या ठिकाणी या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची देणगी दिलेली आहे. मी त्यांना या ठिकाणी सन्मानित करू इच्छितो. गजानन बारगोडे, आपणास विनंती करतोय की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद. साइड लाईन यावेळी कट केली गेली. बॉक्सची जी साइड लाईन असते ती ब्रेक केली गेली, त्यामुळे नो बॉल दंडित केला गेला. परंतु यावेळी 5 धावा बोनस स्वरूपात मिळाल्यात संघाला. धावसंख्या 67, 67. सद्दामचा बॉल आणखी एक्सपेन्शन आहे. आपण पहिल्याच ओव्हरमध्ये चर्चा करत होतो, जर तुम्ही फिरोज सिंदगीला मिडल स्टिक किंवा यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला तर गोलंदाजासाठी कर्दर काळ ठरणार आहे, कारण तुम्हाला त्याला चकवावं लागेल, फसवावं लागेल, व्हेरिएशन आणि टप्पा तुम्हाला ऑफस्टिकच्या बेबी बाहेर वाईड लाईन यॉर्क अशा पद्धतीने ठेवावं लागेल, कारण जिथे कमी दाब आहे त्या दिशेने बॉल ठेवणं गरजेचं आहे, जे इथे होत नाहीये. आणि याचा ऍडव्हान्टेज मला फिरोज सिंदगीला इथे मिळतोय. सद्दाम नेक्स्ट बॉल घेऊन सज्ज झालाय. फिरोज सिंदगी खेळण्यासाठी सज्ज होतोय. जबरदस्त फटकेबाजी त्याच्या बॅट मधून. हो, यावी ग्राउंड शॉट. 2 धावा इथे मिळत आहेत. अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला हा फटका होता. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, प्रयत्नाला यश मात्र मिळालं नाही. डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झालेला बॉल मिळाला 2 धावा. यस, पुढील चेंडू फिरोज साठी. राईट डाऊन द विकेट. सद्दाम. हो, रॅपिड डिलिव्हरी, परंतु भरकटली दिशा. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर गेलेला बॉल पंच दंडित करतायत. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळते. व्हाईट बॉल चाललेला इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. सद्दाम नेक्स्ट बॉल फॉर फिरोज. हो यस, आणखीन एक क्लासी शॉट आहे, परंतु टिकते. धावा आहेत डिक्लेअर 2 धावा इथे मिळाल्यात. 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचली ती यावी 76 या अंकावरती. 76 रन.
21 बॉलमध्ये 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सर्व काही आपल्याला सहज सोपं वाटतं, परंतु कालच्या रजनीमध्ये आपल्याला शेवटच्या बॉल पर्यंत गेलेला सामना आणि विजयी झालेला संघही आपण पाहिला होता. सदाम नेक्स्ट बॉल घेऊन हो फिरोज अक्षरशः मैदानावरती तुफानी खेळी करतोय. तुफान आहे, तुफान आहे, तुफान आहे. अतिशय शानदार असे फटकेबाजी करताना उपस्थितांचं पुरेपूर मनोरंजन करताना इथे पाहायला मिळतो फिरोज. नेक्स्ट बॉल सद्दाम रिटर्न राऊंड द विकेट. रॅपिड आहे, परफेक्ट यॉर्क फेकण्याचा प्रयत्न, टप्पा चुकला, चौकाराला मुकला, 4 धावा. शानदार फटकेबाजी, अप्रतिम शॉट सिलेक्शन फिरोजच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. काय जलवा बिखरला त्याने, चौकारांची आतिषबाजी, तर गुलाबी थंडीमध्ये पडणारा हा चौकारांचा पाऊस जणू काही इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाले आणि यावेळी मात्र मिस केले बॉलला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र डॉट बॉलने षटक क्रमांक समाप्त झाले होते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 84 रन, 84 धावा. 18 चेंडू आणि 32 धावा. 18 चेंडू मध्ये 32 धावांची इथे आवश्यकता. हॅलो या ठिकाणी या ठिकाणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीजी शेवडे साहेब यांचं आगमन झालंय. मी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सतीजी शेवडे यांचं या ठिकाणी आगमन होते. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीजी शेवडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. राजकारणातील अतिशय शांतताप्रिय असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये इथे दाखल झालंय. सतीशजी शेवडे साहेब जुने जाणते राजकारणी आणि राजकारण आणि समाजकारण यांचा बरोबर समतोल राखून आपल्या गावाशी, आपल्या पंचक्रोशीशी, आपल्या जिल्हा परिषद गटाशी योग्य न्याय निवाडा करणारं असं व्यक्तिमत्व आज मंचामध्ये उपस्थित झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि यावेळी टॅटूच्या पहिल्याच बॉलवरती सोहम बाटकरने वार केलाय, बॉल सीमारेषा पार केलाय आणि त्यामुळे पाहायला मिळालाय तो चौकार. 4 धावा. पुढचा चेंडू बॅकफूट पंच, बॅक टू बॅक सरळ 2 चेंडू वरती केला वार, बॉल गेला सीमारेषा पार, पाहायला मिळालाय ते शानदार चौकार. सोहम बाटकरच्या बॅटमधनं निघालेले चौकारांची आतिषबाजी. पाऊस पडतोय, पाऊस पडतोय, पाऊस पडतोय, चौकारांचा पाऊस पडतोय. अतिशय प्रतिम फटकेबाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल यास आणखी एक. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक फक्त बॉलकडे पाहण्याचं काम करतायत. नो चान्स मध्ये फलंदाजी करतोय, संधीच देत नाही क्षेत्ररक्षकाला. अप्रतिम फटकेबाजी, पॉवर पंच पाहायला मिळतात सोहम बाटकरच्या बॅटमधून. हा जलवा आहे आणि म्हणूनच याला बेस्ट बॅट्समन ऑफ द रत्नागिरी म्हणून पाहिलं जातं, म्हटलं जातं. हो यस, वेल जॅज. ऑफ स्टिकच्या बाहेर होता बॉल, लेफ्ट केला, पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळाली. धावसंख्या 97, 97 अंकामध्ये जाऊन पोहोचले. खोदून काढले. तिथे आहे अक्षय मेस्त्री, बेस्ट फिल्डर आहे. एक चांगली फिल्डिंग इथे पेश केली गेली. आला इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. आणि यावी शानदार शॉट सिलेक्शन. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, तिथे आहे 2 धावा. त्यामुळे घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा बॉल 2 धावा इथे देऊन जातोय. धावसंख्या 99, 99 अंकामध्ये जाऊन पोहोचले. आणि त्यानंतर आणखी एक पण शॉट, कॅमेरामॅनला सलामी देणारा हा शॉट इथे पाहायला मिळालाय. आणि धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ते 103. आणि सोहम बाटकर जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सोहम बाटकर साठी. 50 धावांची नाबादाची खेळी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेतली 4थी हाफ सेंचुरी पेश करताना इथे आपल्याला पाहायला मिळाला खेळाडू. वैयक्तिक पहिली आणि स्पर्धेतली 4थी हाफ सेंचुरी. सोहम बाटकर ऑन फायर.
हॅलो, या ठिकाणी सडिये गावचे उपसरपंच सो स्मिता धुमक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. धन्यवाद. फिरोज सई अजिंक्यचे मालक, चेहऱ्यावरती जबरदस्त स्माईल. हो, सपोर्टी केला जातोय. आवाज मात्र अजिंक्यचा येऊ लागलाय. नेक्स्ट बॉल यावी लेफ्टीच्या बाहेर आहे. बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संख्या मात्र पोहोचली ती यावी 105 या अंकावरती. त्यानंतर खेळला गेला आणखी एक शानदार शॉट. 4 धावा. 44 धावांवरती खेळतोय तो फिरोज. 14 चेंडू 44 धावा. धमाका केलाय या दोन्ही जोडीने. सलामीची ही जोडी आहे ना, कर्दन काळ आहे. गोलंदाजांसाठी कर्दन काळ ठरले. 6 धावांची आवश्यकता आहे फिरोजला आपली हाफ सेंचुरी साजरी करण्यासाठी, सेलिब्रेट करण्यासाठी. आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आणि हाफ सेंचुरीसाठी 6 धावांची आवश्यकता असेल. अफान पुढील चेंडू घेऊन क्लीन शॉट. 4 रन, 4 धावा. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आणि हाफ सेंचुरी सेलिब्रेट करण्यासाठी फिरोजला 2 धावांची आवश्यकता आहे. आणि या स्पर्धेतली सलग दुसरी हाफ सेंचुरी लगावणार हा पहिला फलंदाज इथे मित्रांनो ठरू शकतो. अफान हाफ सेंचुरी आणि विनिंग शॉट. बॅट्समॅन फिरोज सिंदगी याच्या धमाकेदार फलंदाजीसाठी तुषार विशाल पवार यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. विशाल पवार यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज फिरोजच्या जबरदस्त फलंदाजीसाठी. संघ मालक अजिंक्य धुंदूर यांच्याकडून दोघांनाही 500 रुपयांचं 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पैशांची लयलूट केली जाईल कारण आपला संघ फायनल मध्ये पोहोचलाय. फिरोज सिंदगीच्या धमाकेदार 50 साठी साई अजिंक्य संघाचे संघ मालक अजिंक्य धुंदूर यांच्याकडून 1000 रुपये, तर सोहम भाटकरच्या लाजवाब खेळीसाठी अजिंक्य धुंदूर यांच्याकडून 1000 रुपये. फायनल मध्ये एंटर होणारा पहिला संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय, साई अजिंक्य. आणि सर्वात महत्वाची सूचना, कोथवडे उंबरवाडी प्रीमियर लीग साठी या सामन्याचा आनंद एखाद्या गावामध्ये जेव्हा अंडर क्रिकेट स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते त्यावेळी 1044 लोक लाईव्ह ही मॅच पाहत होती. एक आनंदाची बातमी आणि अभिमानाची बातमी असेल कोथवडे प्रीमियर लीग साठी. हॅलो, या ठिकाणी शिवसेना विभाग प्रमुख कोथवडे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष तारक उर्फ स्वप्नीलजी मयेकर या ठिकाणी उपस्थित आहे. आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आपण या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल मी मंडळाच्या वतीने या ठिकाणी आपणास धन्यवाद देतो. आणि आमचे पंकज वारगडे आपणास विनंती करतोय त्यांना या ठिकाणी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक रोख रुपये 25,000 रुपये आम्हाला दिले होते स्वप्नील उर्फ तारकजी मयेकर. सर्वांनी एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. महालक्ष्मी क्रिकेट क्लब आयोजित नाईट अंडरआर्म जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रुपये 25,000 रुपये शिवसेना विभाग प्रमुख कोथवडे तारकजी मयेकर यांच्याकडून आले.